नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि आता आपण जे एक्सेल शीट बघतोय, ओके, त्याच्यामध्ये बॉरोइंग, ओके, वी आर टॉकिंग अबाउट द बॉरोइंग, की कुठल्या कंपनीला किती बॉरोइंग आहे, ओके. तर त्या बॉरोइंगचं आपण जर फिल्टरिंग केलं, ओके, 2014 पासून लोकांनी कसं-कसं कर्ज काढलंय आणि विथ रिस्पेक्ट टू कॅश त्यांची कशी-कशी आहे, ओके. मग एक बॉरोइंग झालं, दुसरं बॅलन्स शीटमध्ये कॅश किती आहे. आता समजा सुब्रोस ही जर कंपनी तुम्ही घेतली, एसी सेक्टरमध्ये कारचा एसी बनवते ही कंपनी. त्यांना बॉरोइंग फक्त 24 कोटी आहे सप्टेंबरमध्ये आणि कॅश 58 करोड बसलेले आहे. ओके. त्याच्यामुळे या कंपनीला बॉरोइंग कॅशपेक्षा कमी आहे, राइट? सिमिलरली इथे सिंजेन या कंपनीचं बॉरोइंग आहे 582 करोड आणि कॅश पण 582 करोड. तर हे शेअर तुम्ही बघायला काही हरकत नाहीये. बेसिकली बॉरोइंग जे आहे तेच ते कॅशमध्ये बसलेलं आहे. ओके. त्यामुळे इग्नोर धिस मे बी. धिस इज नॉट व्हॉट यू शुड सी. त्यानंतर ही कंपनी सुद्धा कुठलं एसीसी, ओके, बॉरोइंग इज 400 करोड आणि कॅश इज ओनली 292 करोड. त्यामुळे ही पण बॉरोइंग हेवी कंपनी आहे. ओके. अडानी विल्मर तर बॉरोइंग हेवी कंपनी आहेच आहे. ओके. त्यानंतर ॲपल इंडिया, ओके, दिस इज गुड. बॉरोइंग 38 करोड आणि कॅश बसली 1060 करोड. ओके, फॅन्टास्टिक. हे बघा वर्षानुवर्ष त्यांची कॅश उत्तम आहे. त्यामुळे ॲपलचा शेअर सध्या अजूनही वरती आहे. ॲपल इंडिया काय करते, तर तुमच्या मोबाईलवर जी ॲडव्हर्टाइजमेंट टाकते ना, ती कंपनी आहे ॲपल इंडिया. तर रूट मोबाईल, ओके, सेम थिंग. याची कॅश 140 करोड होती, 378, 468 करोड. यावर्षी फक्त सप्टेंबरला 21 करोड. त्यामुळे सर अर्ध्यावर आलेलं. ओके. पण सॉरी, दिस इज दॅट बॉरोइंग. ॲपलचं किती आहे? ओके. ॲपल झालं. ह्याचं बॉरोइंग रूट मोबाईलचं कमी-कमी होत गेलेलं आहे आणि कॅश वाढलेलं आहे. त्यामुळे हा शेअर का पडला? हा मलाही प्रश्न आहे. ओके. कॅश चांगली आहे रूट मोबाईलमध्ये, वाढत गेलेली आहे. ओके. आणि मे बी सप्टेंबर एंडला त्यांचं लोन कमी झालं असेल, पण गोइंग फॉरवर्ड लोन मे बी बॅक टू 400 करोड. पण कॅश कंपनीमध्ये बॉरोइंगपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ॲपल इंडिया जसा टिकून राहिला, तसा रूट मोबाईल का टिकून राहिला, हा मलाही प्रश्न आहे. आंध्र शुगर, ओके. आंध्र शुगरचं बॉरोइंग कमी झालंय आणि कॅश वाढलेली आहे. त्यामुळे हा पण शेअर बघायला हरकत नाही आहे. ₹69 JHCL, ओके, बॉरोइंग कमी झालंय. कॅश, ओके, कॅश आहे चांगली आहे. 400 कोटी 300 कोटी झालेले आहे. Diamonds, borrowing is only 9 crores, cash is 34 crore. Gabriel India, okay. Borrowing 29 crore, cash is 120 crore. So this is good. तर कॅश रिच ज्या कंपन्या आहेत ना, ज्यांच्याकडे कॅश जास्त आहे, त्या तुम्ही बघायला हरकत नाही, पण बॉरोइंग कमी पाहिजे, ओके. तर आता बघूया आपण की बेसिकली बॉरोइंग कमी कुठल्या कंपन्यांना बॉरोइंग आहे, ओके. तर प्रत्येक सेक्टर वाईज बघितलं तर आपण हे असं आहे बघा. तुम्ही एसी कंपन्यांमध्ये बघितलं तर सिम्फनीला, ओके, बॉरोइंग सगळ्यात कमी 5 सप्टेंबर एंडची आपण कंपेअर केलं तर 5 कोटी आहे आणि त्यांची कॅश सप्टेंबर एंडला 24 कोटी आहे. ओके. रूट मोबाईल बॉरोइंग इज 21 करोड, कॅश रूट मोबाईलचं बॉरोइंग बघितलं, कॅश आलीच नाही. ओके. आंध्र शुगरची कॅश आहे, नंतर JSCLची त्यानंतर बॉरोइंगच बघितलं पण कॅश नाहीच आहे, सॉरी. सो बॉरोइंग कुठल्या-कुठल्या कंपन्यांचं कमी झालं किंवा निग्लिजिबल आहे, तर ह्या सगळ्या सप्टेंबर 25ला बॉरोइंग सगळ्या कंपन्यांचं नॉमिनल बॉरोइंग आहे. ओके. बायोमॅन्स केमिकल, नंतर इंडिया निपॉन, मंजाल शोभा, जमुना ऑटो, गॅब्रियल, मंजाल ऑटो, त्या सगळ्या कंपन्यांचं बॉरोइंग 100 कोटीच्या आत आहे. तर हे शेअर पडलेले कुठले शेअर्स आहेत? ग्रीन जे आहेत ना, ते सगळे पडलेले शेअर होता. बॉरोइंग कमी आणि तरी पडलेले शेअर्स आहेत ग्रीन. ओके. सिम्फनी ₹700 आलाय 1200 वरून. त्याच्यानंतर रूट मोबाईल अर्धा झाला ₹400 आलाय फ्रॉम 1200. आंध्र शुगर 122 वरनं ₹70 ला. JHCL ₹455 आलाय फ्रॉम 700. डायमाइन्स पण पडलेला शेअर आहे. त्यानंतर मंजाल ऑटो 72 आलाय फ्रॉम 100. फिनोटेक्स केमिकल ते ₹21 आलाय फ्रॉम 26. सुनिधी ऑर्गॅनिक्स आता जवळच पडला ₹1100 आलाय फ्रॉम ₹1500. बॉरोइंग कमी असलेलं किंवा खूपच कमी असलेले शेअर. ओके. सारेगामा 0 बॉरोइंग आहे ऑलमोस्ट. हा पण शेअर 700 वरनं 500 वर आलाय. तर टिप्स म्युझिक सेम थिंग 800 वरनं 500 वर आलाय. GM ब्रुवरीज हा वाढलेला शेअर आहे. ओके. ₹1000 झाला 700 वरनं. सो इग्नोर दॅट. रिझल्ट त्याचे नेहमी TCS बरोबर आले यावर्षी सुद्धा. आता 2 दिवसापूर्वी रिझल्ट आले. GM ब्रुवरीज आणि TCSचे एकत्र रिझल्ट आले. GM ब्रुवरीजचे प्रॉफिट जास्त झाले. ओके. कंपेअर्ड टू लास्ट Q4. VST इंडस्ट्रीज, ओके, हा पण ₹200 ला आला शेअर आणि इथे पण प्रॉफिट आहे. लोन 18 कोटी आहे फक्त. त्यानंतर भारत डायनामिक्स, ओके, 0 बॉरोइंग आणि प्रॉफिट चांगले आलेत आणि हा शेअर 1100 आला फ्रॉम 1800. हल हा पण शेअर 3438 ला आलेला फ्रॉम 5500.
त्यानंतर ग्रोवर अँड वेल, HBL पॉवर, नंतर GSFC, GNFC. ओके, हे सगळे शेअर पडलेले आहेत आता ग्रीन जे आहेत ना ते. हे तुम्ही बघू शकता. ज्योती लॅबोरेटरीज 500 वरनं तेव्हा 212 केव्हा आलेला आहे. इमामी 600 वरनं 400 आलेला आहे. ओके, याचं पण बॉरोइंग खूपच कमी आहे किंवा निग्लिजिबल आहे. ओके, हे बघा इकडे जे बॉरोइंग दिसते तुम्हाला. नंतर गुजरात हॉटेल हे तर तुम्हाला परत सांगितलं माझा लाडका शेअर आहे. 180 आता आलाय फ्रॉम 300. EIL इंजिनियर्स इंडिया परत रेकमेंड होतोय. ओके, लोन शून्य, फॉरेव्हर शून्य. या कंपन्यांना लोनच नाहीये, फॉरेव्हर शून्य आहे बघा. 2014 पासून त्यांनी कधीच लोन घेतलं नाही, कारण लागलंच नाही. कारण प्रॉफिटेबिलिटी इतकी जबरदस्त आहे की त्यांना लोन घ्यायची जरूरच नाही पडली आणि कॅश फ्लो पण चांगला आहे. त्यामुळे वर्किंग कॅपिटल उत्तम असल्यामुळे म्हणजे कॅश फ्लो उत्तम असल्यामुळे लोन घ्यायची जरूरच नाही पडली. ओके, राईट्स 200 रुपयाला, बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट 68 रुपयाला, BF इन्व्हेस्टमेंट, भारत फॉर इन्व्हेस्टमेंट, कल्याण इन्व्हेस्टमेंट, किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट, तर टाटा इन्व्हेस्टमेंट हे खूपदा कव्हर केले. D-Link, क्विक मध्ये भाजी घ्यायला हरकत नाहीये. मे बी आता त्यांच्या लॉसमध्ये सध्या पण झिरो बॉरोइंग आहे. MSTC खूपदा कव्हर केला शेअर. फक्त 145 रुपये कर्ज आहे, 145 कोटी कर्ज आहे. 400 रुपयाला शेअर आहे, 800 वरनं किंवा 1200 वरनं आलाय 400 रुपयाला. ओके, त्यानंतर विडॉल ही लूब ऑइलची कंपनी आहे. ओके, ही पण 1200 रुपयाला आले फ्रॉम 1800 रुपये. ओके, ग्रीन जे आहेत ते पडलेले शेअर आहेत आता ॲज वी स्पीक. इराण वॉरमुळे. PNG हायजीन 16,000 वरनं 9,000 वर आलाय. लोन शून्य फॉर लास्ट सेव्हरल इयर्स. नंतर सनोफी इंडिया सेम थिंग 3200 ला आलाय फ्रॉम 3800. स्टोवेक 1500 ला आलाय फ्रॉम 3800. आणि माहिती नाही मला MNC शेअर आहे, निम्म्यावर आलाय. ओके, 50%. क्लॅरेन केमिकल हे तर सुदर्शन केमिकलने टेक ओव्हर केली. नावाचा बदल आहे हळूहळू. ओके, ही पण जवळजवळ 50% खाली आहे. नंतर हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन. ओके, 250 वरनं आता 120 ला आली होती, तर परत 140-50 ला असेल. पतंजली पेपर फिनॉमिनल कंपनी, पेपर कंपनी 10 कोटी फक्त कॅपिटल आहे. ओके, लोन फक्त 12 कोटी राहिले आता आणि प्रॉफिटेबल एव्हरी इयर आणि एव्हरी क्वार्टर. शेषशाही पेपर पडलेले शेअर आहे, 30% पडलेले शेअर्स आहेत सगळे. FDC सेम थिंग, फेअरडील कॉर्पोरेशन, ओके, फार्मा कंपनी. अल्बर्ट डेव्हिड 550 ला वगैरे आलेला शेअर 600 रुपयाला, 1200 वरून आलाय. त्याला पण लोन 41 कोटी आहे फक्त आणि इक्विटी फारच कमी आहे, 3 कोटी वगैरे इक्विटी असेल. ओके, हे सगळे शेअर तुम्ही बघा, वाचा, तुम्हाला कळेल. आणि हे जे आहे ते बॉरोइंग आहे. इज ऑल झिरो बॉरोइंग कंपनीज, फॉरएव्हर झिरो बॉरोइंग 2014 पासून. ओके, डेटा आपण 2014 पासून बघतोय. ते असे ब्लॉक्स ते येते की यांना शून्य बॉरोइंग आहे, ब्लॉक्स येते झिरो बॉरोइंग. ओके, बरोबरचा ब्लॉक दिला. मी कधीच कर्ज घेतले नाही. म्हणजे या कंपन्यांचा DNA चांगला, कारण काय यांचा कॅश फ्लो इतका चांगला आहे की त्यांना कर्ज घ्यायची जरूरत नाही पडली आणि ऑब्व्हियसली त्यांनी एक्सपान्शनचा पण जास्त मोह नाही धरला. त्यामुळे जेव्हा युद्ध होतात तेव्हा तुमची एक्सपॅन्डेड फॅसिलिटी नीट चालेल का नाही, नोबडी नोज. सो दे हॅव नॉट बीन ग्रीडी इन एक्सपांडिंग अननेसेसरीली. ओके, काही कंपन्या एस्पेशली CEOs दे आर ग्रीडी अबाउट एक्सपान्शन आणि देअर बोर्ड इज ऑल्सो ग्रीडी अबाउट एक्सपान्शन. पण त्यांचं 2-3 वर्ष चांगलं चालतं. जेव्हा मार्केट फ्लक्च्युएट होत असतं किंवा जेव्हा असे वॉर लाईक सिच्युएशन होते, तेव्हा ते हे सगळे शेअर नांगी टाकतात. कारण एक्सपांडेड फॅसिलिटी किंवा एक्सपांडेड फॅसिलिटी बंद करून ठेवावी लागते. ओके, त्यामुळे कर्ज घेतलेलं असतं, इंटरेस्ट तर चालू असतं, पण फॅसिलिटी बंद असते. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही अशा एक्सपान्शनचा. त्यामुळे स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं म्हणतात ना, तसे शेअर्स आहेत झिरो कर्जवाले. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. ओके, Novartis माय फेवरेट शेअर. 730 ला आला की यायचा, 1100-1200 ला विकून टाकायचा. ओके, कितीतरी शेअर्स आहेत असे, हे बघा तुम्हाला मी दाखवतोय. म्हणजे मी ट्रॅक करतो शेअर 400-500 त्याच्यातले शेअर्स आहेत. कधीच कर्ज घेतलं नाही. तुम्ही पण कधीही कर्ज घेऊ नका. कर्ज घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडता. ओके, बरेचसे लोक ट्रिपला सुद्धा कर्ज घेऊन जातात, म्हणजे EMI वर जातात. तर कधीच जाऊ नये. स्वतःचे पैसे झाले तरच ट्रिप करावी, नाही तर करू नये. नाही तर काही वेळेला सुसाईडची वेळ होते. पण तुमच्या मागे तर लागतातच वसुलीवाले, राईट? ते बघा, हे जे आतापर्यंत आपण जे बघितले, न्यू इंडिया ॲश्युरन्स, ओके, किंवा नोसिल सुद्धा आता कर्ज शून्य आहे. मे बी नोसिल इज द लास्ट वन. ओके, नोसिल सुद्धा आता घेण्यासारखं आहे 130 रुपयाला.
मफतलाल ग्रुपची कंपनी आहे. त्यामुळे DNA फॅन्टास्टिक आहे. तर ह्या सगळ्या कंपन्यांना ओके निग्लिजिबल किंवा शून्य लोन आणि पडलेल्या शेअर्स आहेत, जे सगळे ग्रीनवाले आहेत, पडलेले शेअर्स आहेत. ते तुम्ही फ्रॉग जंप घेऊन म्हणजे दर आठवड्याला काय 10,000 गुंतवू शकता किंवा 1,00,000 गुंतवू शकता आणि श्रीमंत होऊ शकता. सी धिस इज ऑल रेल्म ऑफ पॉसिबिलिटीज. ओके, तुम्ही श्रीमंत होऊ शकता. पण तुम्हाला श्रीमंत व्हावं असं वाटलं पाहिजे ना, तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुम्हाला जर वाटलं नाही, तुम्हाला एफडीपेक्षा जास्त पैसे मिळावे, तुम्ही कसं श्रीमंत होणार? मी सांगतोय ते सगळं तुमच्या एका कानाने ऐकणार आणि दुसऱ्या कानाने सोडून देणार. तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही. ओके. तुम्ही ऑलरेडी श्रीमंत असाल, तर तुमच्याकडे 10-15 कोटी असतील, तर ऑब्व्हियसली यू डोंट हॅव टू वरी अबाउट द शेअर मार्केट. ओके. पण एवढे जर तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्ही जर अजून अॅम्बिशियस असाल, तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही लावायला हरकत नाहीये. ओव्हर अ पिरियड ऑफ 5 इयर्स तुमचे 10 कोटीचे ॲटलीस्ट 15-20 कोटी तरी होतीलच. ओके. हा माझा अंदाज नाहीये. हा माझा काय म्हणायचं एक्सपिरियन्स सांगतोय मी तुम्हाला, गेल्या 44 वर्षाचा. ओके. तसे शेअर्स आहेत की ज्यांचं बॉरोइंग निग्लिजिबल आहे. ओके. आता हा शेअर बघा तुमचा JHCL बॉरोइंग चांगलं होतं. एक्सपान्शन फेज संपली. ओके. कर्ज शून्य झालं. आता 97 करोड म्हणजे ऑलमोस्ट शून्य, राइट? तर त्यामुळे हा शेअर आता सध्याच्या घडीला घ्यायला काही हरकत नाही. ओके. हे असं तर शेअर सेम थिंग आंध्र शुगर एक्सपान्शन कंप्लीटेड आणि आता शेअर सॉरी लोन फक्त 7 कोटी आहे किंवा मे बी 13 कोटी असेल बाय इयर एंड 26 आणि यांची NaOH म्हणजे कॉस्टिक सोडाची मेन प्लांट आहे. शुगर इज सेकंडरी. सध्या कॉस्टिक सोडाची सायकल नाही आहे, त्याच्यामुळे हा शेअर पडलेला आहे. ओके. पण गोइंग फॉरवर्ड डेफिनेटली कॉस्टिक सोडाला डिमांड येणार. तर हा शेअर दुप्पट होणार. कारण कपॅसिटी वाढून ठेवलेली आहे ऑलरेडी. ओके. सगळ्यात खाली जे बघितले आपण, ते प्रचंड एक्सपान्शन वाले शेअर्स आहे. TVS मोटर एव्हर एक्सपांडिंग. ओके. 31,000 कोटीचं कर्ज आहे आता. 31,000 करोड. आणि ग्रोथ शेअरला खूप डिमांड असते. त्यामुळे TVS मोटर हॅज गॉन टू 4,000 फ्रॉम 40 रुपीजपासून हा शेअर ट्रॅक करतो TVS मोटर्स. गेल्या 40 वर्षामध्ये 40 ते 4,000 ही जर्नी आहे आणि हे तर मी सांगतोय ते फेस व्हॅल्यू 10 होती तेव्हा. आता फेस व्हॅल्यू मे बी 5 किंवा 2 असेल. ओके. म्हणजे यू कॅन इमॅजिन किती पैसे मिळवले असतील ज्यांनी TVS मोटर 40 वर्षापूर्वी घेतला आणि ठेवला. ओके. विकलाच नाही. त्यामुळे तुमचे 2 अकाउंट असले पाहिजेत. एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे तुम्ही पुढच्या पिढीला पास ऑन कराल किंवा तुम्ही 30 वर्षांनी विकाल आणि दुसरा जो P&L अकाउंट की तुम्ही दरवर्षी ते शेअर घ्याल आणि विकाल सुद्धा. ओके. ते सगळे ओव्हर बर्डन शेअर ओव्हर एक्सपायर त्याच्यामुळे अल्कलीमध्ये सगळ्यात कमी यांचे बॉरोइंग आहेत. सेक्टर वाईज बघितलं तर ठीक आहे. कॉर्ड्स केबलमध्ये यांना पण निग्लिजिबल बॉरोइंग आहे. PFCला ना कर्जबाजारी कंपनी नाही, त्यांचा बिझनेसच कर्ज इकडनं घेणे तिकडे देणे. त्यामुळे अपिअरिंग की यांचं कर्ज 10,00,000 कोटी वगैरे आहे, पण नाही हे बिझनेससाठी रॉ मटेरियल आहे त्यांचं, राईट? 10,00,000 कोटी यांनी कर्ज घेतलंय. पण ऑब्व्हियसली 33,000 कोटी याच्यावर ते प्रॉफिट मिळवत आहेत दरवर्षी. हां. म्हणून कुठले शेअर ज्याला लोन कमी आहे तर इथे दिसतात. MNC कंपन्या 3M, Bosch, हुटामाकी पेपर ओके यांना रिझनेबल लोन आहे म्हणजे जास्त नाही आहे विशेष. पण आहे लोन आहे. PI इंडस्ट्रीज, इन्सेक्टिसाइड, हेस्टर ओके निग्लिजिबल आहे. ओके. DOJ सिक्युरिटीज ओके. 131 कोटी लोन आहे, पण कॅश बसते 1,000 कोटी. हा शेअर 62 अवेलेबल आहे. वेल्थ फॅन्टास्टिक शेअर आहे DOJ सिक्युरिटीज. धिस हॅज गिव्हन मी फिनॉमिनल मनी इन लास्ट 40 इयर्स. सायक्लिकल असतं ऑब्व्हियसली सगळं. VIP हा सुद्धा ₹20-25 घेण्यासारखा शेअर आहे. ₹40 वरनं ₹25 आलाय. वेदांत फॅशन आता 25% वर आलाय. 800-900 वरनं 200-300 ला आलेला आहे. वेदांत फॅशन म्हणजे पण ह्याला कपडे घेतो लग्नाला वगैरे, बस्ता बांधतो पुरुषांचा किंवा बायकांचा सुद्धा. ओके. शक्ती पंप, सोलर पंप हा पण ना शेअर पडलेला आहे. ग्रीन सगळे पडलेले शेअर आहेत. लोधा, फिनिक्स मिल्स. कर्ज आहेत, पण या रिअल इस्टेटला तर कर्ज असतं राईट. गेल कर्ज आहे. तर सगळ्यात मॅक्सिमम कर्ज कोणाचं आहे बघूया आपण. इफ यू सॉर्ट लाइक दॅट. तसं सॉर्ट केलेलं आहे. लेट अस सी. जस्ट सगळ्यात जास्त कर्ज PFCचं आहे. RECचं आहे, बजाज फायनान्स आहे, बजाज फिनसर्व आहे. ओके. These are the companies who is doing business on
लोन. पण ठीक आहे, सगळ्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना लोन लागतंच फॉर एक्सपान्शन पर्पज. आणि फायनान्स कंपन्यांचं तर लोन इज देअर रॉ मटेरियल. पी-एफ-सी, आर-ई-सी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व. ओके. रिलायन्स तेवढं लोन फार, कारण फॉर एव्हर एक्सपांडिंग, एव्हर एक्सपान्शन मोडवर असतं रिलायन्स. ओके. एल-आय-सी हाऊसिंग फायनान्स ऑल्सो सेम. सगळ्यात स्वस्त शेअर आहे आता ₹500 ला. कधी तो ₹800 जाऊ शकतो 2-3 वर्षामध्ये. हे शेअर पण चांगले नाहीत का? तर नाही, हे पण शेअर चांगले आहेत. पण त्याच्यामुळे तुम्ही सिलेक्टिव्ह व्हायला लागतं. ओके. आणि ज्याला लोन शून्य आहे, त्या कंपन्यांमध्ये पण तुम्ही सिलेक्टिव्ह होऊ शकता. पण बेसिकली दे हॅव नथिंग टू वरी बिकॉज देअर इंटरेस्ट कॉस्ट इज 0. ओके. एव्हरी इयर, इयर ऑन इयर फॉर लास्ट 10 इयर्स. राइट? तर पहिला प्रेफरन्स आहे की ज्यांचा इंटरेस्ट जात नाही, शून्य म्हणजे लोन शून्य असतील अशा कंपन्यांचा पहिला प्रेफरन्स असतो. ओके. बघा तुम्हाला पटतंय का? ओके. आणि हे जे तुम्हाला मी आता सांगितलं झिरोवाले, सगळे झिरो लोनवाले, त्या शेअरकडे तुम्ही लक्ष द्या. तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसे मिळू शकतात. एफडीपेक्षा जास्त. तुमचं बेसिक इंटेन्शन असं पाहिजे की आपलं कॅपिटल प्रोटेक्ट झालं पाहिजे आणि एफडीपेक्षा जास्त इंटरेस्ट इन्कम मिळालं पाहिजे. ओके. कॅपिटल प्रोटेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त ईटीएफमध्ये गुंतवा. रिटर्न जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर मग इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये अभ्यास करून गुंतवा. ओके. हा एक मंत्र आहे. ओके. आणि तपस्या करावी लागते. मार्केटमध्ये पैसे मिळवायचे असतील तर तपस्या करावी लागते, तरच तुम्हाला पैसे मिळतात. 20-20 वर्षाची तपस्या केली तर फिनॉमिनल मिळतात. पण तुम्ही 5 वर्षाची जरी केली तपस्या, तरी सुद्धा तुम्हाला उत्तम प्रॉफिट मिळतात. ओके. आणि ही अपॉर्च्युनिटी आता झाली इराणमुळे. परत येत नाही ती. दर 5 वर्षांनी एकदा येईल. त्यामुळे विकणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आता जर तुम्ही घेतलं असेल तर. आणि घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके. दोन्ही गोष्टीला इक्वल इम्पॉर्टन्स आहे. 50-50 नाही, 100% इम्पॉर्टन्स आहे. व्हेन मार्केट इज पीकिंग यू मस्ट सेल ऑल इन युअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये तुम्ही 10 वर्षांनी जेव्हा मार्केट पीक आउट होतं तेव्हा विकायलाच पाहिजे, किंवा 20 वर्षानंतर. ओके. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.